अधिक मासात आईची ओटी भरायची का? होय, आईची ओटी भरायची. आईची ओटी भरण्याचे महत्त्व. चंद्रग्रहाची शांतता. ज्योतिष्य शास्त्रात आई ही चंद्रग्रहाची कारक मानली जाते. जर पत्रिकेत चंद्र कमजोर असेल, मानसिक शांतता लाभत नसेल किंवा विनाकारण मानसिक ताण येत असेल तर अधिक मासात आईची ओटी भरून तिचा आशीर्वाद घेतल्यास चंद्रग्रहाचे दोष दूर होतात आणि मानसिक सुख शांती लाभते. पुण्यप्राप्ती. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. त्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात, ज्याचे मालक स्वतः भगवान विष्णू आहेत. या पवित्र महिन्यात आई वडिलांची सेवा करणे आणि आईची ओटी भरणे हे कोणत्याही मोठ्या यज्ञापेक्षा कमी मानले जात नाही. आता तुम्हाला वाटत असेल वडील स्वर्गवासी झाले असतील तर काय करावे? अनेक मुलींना प्रश्न पडतो की जर वडील हयात नसतील, आई विधवा असेल तर तिची ओटी भरावी का? आई कोणत्याही परिस्थितीत आईच राहते. तिचे स्थान सर्वोच्चच आहे. जर वडील स्वर्गवासी असतील तरीही तुम्ही अधिक मासात आईची ओटी भरू शकता. ती कधीच विधवा नसते. धार्मिक परंपरेनुसार अशा वेळी आईला पांढरी किंवा काळी साडी न देता पिवळी, भगवी किंवा इतर कोणत्याही सात्विक रंगाचा कपडा, साडी देऊन तिचे पाय शिवून आशीर्वाद घ्यावा आणि तिचे मन आनंदी ठेवावे. आई नसेल तर काय करावे? जर स्वतःची आई हयात नसेल तर या महिन्यात सासूबाईची, कुटुंबातील एखाद्या मोठ्या सुवासिनी स्त्रीची किंवा बहिणीची आई समान मान देऊन ओटी भरावी किंवा तुमच्या शेजारणीची. ओटी कशी भरावी? थोडक्यात सांगते. ओटी भरताना साडी, खणा नारळ, त्याचा शेंडा देवाकडे करून तांदूळ, हळद, कुंकू, सुपारी, बदाम, नाणी आणि हिरव्या बांगड्या किंवा जोडवी या गोष्टींचा प्रामुख्याने वापर केला जातो. अधिक मासाच्या पवित्र काळात आपल्या आईची ओटी भरून तिचा मनापासून आशीर्वाद मिळवणे हे अत्यंत कल्याणकारी मानले जाते. याच्यापेक्षा मोठं सुख कुठलंच नाही. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा.